हे सगळे डेकोरेटिव्ह पार्ट आहे, हा सगळा डेकोरेटिव्ह पार्ट आहे जो वर होता, ती सगळी शिल्प खाली पडली, सगळीच्या सगळी शिल्प खाली पडली. ठीक आहे, ओके. आता आपण येऊ त्या हत्तींची रांग आहे, त्या हत्तींची रांग आहे, त्या हत्तींची रांग जे आहे त्याला धरून माहूत होते उभे. हे पहिल्यांदा घडत होतं या लेणीवरती. काय की अख्खं हे, आता तुम्ही फक्त कल्पना करा की हे असे चैत्य गवाक्षे सगळे आहेत, ते मधून मधून शिल्प आहेत, आणि ही विहार, हा जो विहार आहे हा पूर्णपणे त्यांनी असा तयार केला होता की तो पूर्णपणे त्या हत्तींनी तोलून धरलेला आहे. हा पूर्णपणे डोलारा त्यांनी तयार केलेला होता आणि पूर्ण शिल्पांकन इथपासून इथपर्यंत खाली होते. आता त्या विहाराची छत सुद्धा बाहेर होतं, याला सुद्धा चैत्य गवाक्ष होते जे कालांतराने नष्ट झाले. आणि यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की हत्ती आता निघण्याच्या तयारीत आहेत आणि सगळे माहूत त्यांना धरून एका आदेशाची वाट बघतायत आणि ते तशा पद्धतीत त्यांनी उभे केलेले होते आणि हायली डेकोरेटेड होते. एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे, मी माझ्या बरोबर आले त्यांना ते दाखवलं की त्या हत्ती जे होते त्या हत्ती दगडाचे जरी बनवलेले होते तरी त्यांचे सुळे जे होते ते पोकळ होते. त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये कधी काळी ओरिजिनल हस्तिदंत होते. ओरिजिनल हस्तिदंत जरी नाही वापरू शकले ते तर मग लाकडाचे करायचे आणि त्याला ऑर्नामेंटेशन करायचं. ऑर्नामेंटेशन म्हणजे त्यांना त्याच्यावर कोरीव काम करायचे. ओके, तर कोरीव कामाचे अस्तित्व आपल्याला कसं दिसतं आणि हे माहूत उभे होते हे कसं दिसतं की इथं हे, आता मी हे म्हणतोय की हे माहूत इथं होते, तर होते याला पुरावा काय आहे, तर तिथे तुम्ही नीट तिरकून बघितलं त्या हत्तींच्या पुढे थोडं पुढे गेलात तर त्यांच्या पायांचे अस्तित्व आजही दिसतं.